येणं, कारण की हे पुतळे उभं राहणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. या लोकांनी केलेलं खरं काम आहे. त्यांनी काय सांगितलं, दादा आपल्याला आम्ही संस्था उभ्या केल्या आहे, तुम्ही नीट ठेवा, नीट चालवा, कार्यक्रम करू नका त्या संस्थेचा. रवी दादा त्याचा कार्यक्रम विष्णुभोग करू नका. या दिलेल्या संस्था आहे, या चाब्या आहे, या बिल्डिंग आहे, या चांगल्या ठेवा. त्याचा कार्यक्रम केला तर सगळं कार्यक्रम होऊन जाईल. आज आपली परिस्थिती काय आहे? दूध संघ समजून घ्या, सोडा बरा दिसला तरी आपले कारखाने बऱ्यापैकी सगळे बंद आहे. एकही कारखाना आपला सुरू नाही. ही भूषणावय बाब नाही. जे प्रायव्हेट कारखाने काढतात ते जोरदार चालतात. तर मंगेश दादांचा बाहेर प्रायव्हेट कारखाना होता नाही ना, तो जोरात चालत होता. आणि इकडे कसं काय चालत तुमच्या बेलगंगा, आमच्या कासोदा आता देखील चालू करताय, तो विषय सोडा. पण ह्या लोकांनी दिलेल्या ज्या वास्तू आहे त्या जरी आपण सुरक्षित चालू ठेवल्या तरी मला तरी असं वाटतं की सहकार क्षेत्र हे मजबूतीनं जळगाव जिल्ह्यामध्ये उभं होतं, ते मजबूतीनं उभं राहील असं